सुनील स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं आजचं अपडेट सांगतो आहे. अपडेट आपल्यासमोर मांडतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जाहिराती अपलोड जे आहे ते अपलोड होण्याची तारीख ही डेडलाईन जी आहे ती 31 तारीख या ठिकाणी दिलेली आहे. मग यानंतर पुढची प्रक्रिया नेमकी काय होणार आहे, आपली जी भरती आहे ते आपल्याला जॉईनिंग लेटर कधीपर्यंत मिळणार आहे, या संदर्भातील जे अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण तीनही ज्या भरती आहे म्हणजे दोनही ज्या भरती आहे 2017 ची भरती म्हणजे 19 ची भरती, 2022 ची भरती आणि आता होणारी ही जी भरती आहे, या 3 ते 4 दोन ज्या काही भरत्या झालेल्या आहेत या दोन्ही भरत्यांच्या नुसार आपण याचा विचार करणार आहोत आणि यानुसारच आपण जी काही डेडलाईन आहे ती आपल्याला अंदाजित म्हणजे आपल्या कधीपर्यंत आपल्याला निवड प्रक्रिया राबवून या ठिकाणी आपल्याला ऑर्डर मिळतील यापर्यंतचा जो आपण काळ आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जाहिरातीची जी लास्ट डेट आहे ती 31 तारीख आहे. मग याच प्रत्येक वेळेला, कारण ही भरती असल्यामुळं या ठिकाणी काही असं आहे की डेट वाढवणार नाहीत, एक्सटेंड करणार नाहीत आस्थापनेकरता. पण मी तुम्हाला सांगतोय, डेट आवर्जून 5 दिवस ते 4 दिवस किंवा 2 तरी दिवस हे एक्सटेंड नक्कीच करणार आहेत. कारण काही अशा आस्थापना आहेत जाणीवपूर्वक त्यांना जाहिराती द्यायच्या नाही आहेत. कितीही जरी महाराष्ट्र राज्य परिषद पुणे असतील किंवा आयुक्तालय असेल किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री असेल, यांनी कितीही यांना गरम दिलं तरी सुद्धा हे बदलण्यास तयार होत नाहीत संस्था चालक. त्यामुळं थोडा वेळ घेतात आणि यामुळे पुन्हा 2 ते 4 दिवस एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे आपल्याला जून पर्यंत, आपल्याला 1 जून 2 जून पर्यंत आपल्याला वाट पाहावं लागेल किंवा 4 जून पर्यंत या सर्व गोष्टी प्रोसेस चालेल. मग यानंतर 10 ते 15 दिवसानंतर यात ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती आपल्याला चेक करूनच या जाहिराती दिल्या जात असतात आणि त्यामुळं 1 ते 2 दिवस नाही तर 10 दिवसाचा वेळ हा त्या ठिकाणी असतो. आणि 10 दिवसाच्या वेळानंतर आपल्याला मात्र टॅब सुरू होऊ शकते. कशाचा? प्रिफरन्सचा. आपल्याला प्राधान्यक्रम देण्याचा टॅब आपल्याला सुरू केला जाते आणि यानंतर टॅब दिल्यानंतर 10 ते 15 दिवसाने, 15 दिवसापेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 10 दिवस, जास्तीत जास्त 15 दिवसापेक्षा जास्त म्हणजे 20 दिवस होऊ शकते किंवा 15 दिवस ते आपल्यासाठी टॅब ओपन राहू शकते, ज्यात आपल्याला प्रिफरन्स द्यायचे आहेत. पण प्रिफरन्स देत असताना आपण आपला सर्व अभ्यास करणार आहोत, आपल्या जागेचा अभ्यास करणार आहोत, आपल्या कॅटेगरीचा अभ्यास करणार आहोत, आपण आपला मार्क्स नुसार आपला माध्यमाचा अभ्यास करणार आहोत. यासाठी सुद्धा आपल्याला डेट दिली जाते. मग या डेट मध्ये सुद्धा ते एक्सचेंज करू शकतात प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण ही भरती आहे. एकदा झाल्यानंतर ते पुन्हा काही होणार नाही किंवा पुन्हा त्याचं काही घडवून आणलं जात नाही. त्यामुळं यासाठी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, उमेदवारांचं नुकसान होऊ नये, यासाठी डेट एक्सटेंड केली जाते आणि त्यासाठी पुन्हा 2 ते 3 दिवस हे सुद्धा डेट एक्सटेंड केली जाते म्हणजे जातेच. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तर दरवर्षी असंच असते. आणि यानंतर हे झाल्यानंतर आपण 15 दिवस जर प्रिफरन्स लॉक केले तर आपल्याला जून महिना पूर्ण त्या ठिकाणी जात आहे. मग जून महिन्यामध्ये आपण जून महिना गेल्यानंतर प्रिफरन्स लॉक केल्यानंतर आपल्याला आपल्या निवड यादीसाठी या सर्व गोष्टी करण्यासाठी 15 नाही तर 1 महिना शासन घेतं. 1 महिना शासन घेतं आणि 15 ते 20 दिवस नाही तर 1 महिना शासन घेतं. आणि या माध्यमातून आपली जी आहे म्हणजे जून महिना पूर्ण गेल्यानंतर जुलै महिना हा पूर्ण प्रिफरन्स लॉक केल्यानंतरचा हे आहे. आणि त्यानंतर आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला 10 तारखेपर्यंत किंवा 15 ऑगस्ट पर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यात कधीही, लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्यात कधीही आपल्याला आपल्या भरतीच्या माध्यमातून आपली निवड झालेली आपल्याला पाहता येणार आहे. ऑगस्ट महिन्यात कधी, ऑगस्ट महिन्यातली तारीख आपण सांगू शकत नाही, परंतु ऑगस्ट महिन्यापर्यंत त्या ठिकाणी यादी लागू शकते आणि त्यात आपल्याला गुड न्यूज मिळू शकते. मग नंतर या संदर्भातील आपल्याला हे अपडेट होतं की आपल्याला पुन्हा 2 महिने आपल्याला लागू शकते, 3 महिने आपल्याला लागू शकतात. या माध्यमातून आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका, कारण एवढे वर्ष आपण थांबलेलो आहोत, म्हणजे 2022च्या भरतीनंतर आपण 3 वर्ष झालेले आहेत आणि आता 26 उजाडलेला आहे, 26 सुद्धा अर्ध गेलेला आहे. त्यात आपण याचा विचार करताय की लवकरात लवकर भरती कधी होईल, कुणाचं वय वाढत चाललेलं आहे, बाकी सर्व गोष्टी मॅटर करतात. परंतु शासनाची ही भूमिका असते की एवढ्या घाईने या सर्व गोष्टी करत नाहीत, कारण प्रत्येकाचा विचार त्या ठिकाणी केला जात असतो. कारण थोडी जरी चूक शासनाच्या माध्यमातून झाली तर सर्वजण आता अवेअर झालेले असल्यामुळे सर्वजण कोर्टात जात आहेत आणि कोर्टात गेल्यानंतर भरतीला स्थगिती येणं, स्टे येणं आणि यामुळे आपल्या सर्वांचं सुद्धा नुकसान होत असतो आणि शासनाला सुद्धा त्या ठिकाणी त्यात मागे लागावं लागतं. त्यामुळं या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक चुका न करता
त्या सर्व गोष्टी पारदर्शकपणे कसं होतील याच्यावरती सर्व शासन प्रशासन काम करत असतं. त्यामुळे आपण सुद्धा यावरती चांगला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत झालेल्या 2019 ची भरती असेल 2022 ची भरती ही पारदर्शक पद्धतीनं झालेली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जे आपले मित्रमंडळी शिक्षक झाले असतील त्यांना विचारा तुम्ही की ज्याच्यात काही गडबड झाली आहे का, तर ते अजिबात ते नक्कीच सांगतील की 100% आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. कारण पवित्र पोर्टल जो आहे ते नक्कीच माझ्या तरी मतानुसार आतापर्यंत हा पवित्रच आहे, हे आपल्याला या शिक्षक भरतीच्या माध्यमातून दिसत आहे. आणि अजून पवित्र होणे, 2 शिक्षक भरती ज्या आहेत यात खासगी संस्थांच्या बाबतीत पवित्र नसेल वाटलं, परंतु आता मात्र पुन्हा पवित्र झाल्यासारखं ते खासगी संस्थांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की नक्कीच पवित्र झालेलं आपल्या. कारण सर्व आस्थापना आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळत आहे. शिक्षक असेल की शिक्षकेतर कर्मचारी असतील याच्या सुद्धा भरती या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर सर्वांनी विश्वास ठेवायचा आहे. आणि नक्कीच ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला 15 ऑगस्ट नंतर आपल्याला यादी लागणार आहे. आपल्यासाठी गुड न्यूज असणार आहे, आपल्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. जसे आता आपण एवढे दिवस वाट पाहिले तसेच आता 75 ते 90 दिवसापेक्षा जास्त आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे आणि आपल्याला गुड न्यूज पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या अपडेट बद्दल किंवा तुम्हाला या तारखांबद्दल किंवा तुम्हाला या महिन्याबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे, काय वाटतं तुम्हाला की भरती कधी होईल, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अनुभवानुसार तुम्ही सांगू शकता. कारण तुमचं जर 22 मध्ये नसेल झालं, तुमचं 17 मध्ये 19 मध्ये नसेल झालं, पण तुम्ही आता तुमच्या तोंडचा घास तुम्हाला मिळत आहे बा, या दृष्टीने जर तुम्हाला असं वाटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर असं नाही, असं या पद्धतीनं ही आपले यादी लागणार आहे किंवा एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे. धन्यवाद.